मुंबईमध्ये आजही ढगाळ वातावरण पाहायला मिळतंय। पुढील 4 दिवस मुंबई शहर, ठाणे आणि पालघरला येलो अलर्ट आहे। रायगडला ऑरेंज तर रत्नागिरी, सिंधुदुर्गला रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। पुढच्या आठवड्यामध्ये कोकणामध्ये सर्वत्र पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय। मुंबईत आज सकाळपासून ढगाळ वातावरणाची निर्मिती झालेली आहे। मी सध्या मुंबईच्या बँड्रावरली सिलिंग परिसरात आहे आणि या ठिकाणची जर स्कायलाईन पाहिली तर आपल्या लक्षात येतं आज अजूनही जे मळब आहे ते साचलेलं आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुढील 4 दिवस मुंबई शहर, उपनगर, ठाणे आणि पालघर जिल्ह्याला हवामान विभागाने येलो अलर्ट दिलेला आहे। तर रायगडला ऑरेंज आणि रत्नागिरी तसेच सिंधुदुर्गला रेड अलर्ट दिलेला आहे। त्यामुळे तिथे मोठ्या पावसाची शक्यता वर्तवण्यात येते। दरवर्षी प्रतीक्षित असलेला मान्सून हा काल म्हणजे रविवारी तळकोकणात दाखल झाला आणि यानंतर मुंबईमध्ये जो काय हाहाकार या पावसानं माजवला तो संपूर्ण महाराष्ट्रानं आणि देशानं पाहिला। हवामान खात्याच्या अहवालानुसार मौसमी पाऊस म्हणजे मान्सूनची उत्तर सीमा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड पर्यंत पोहोचली आहे। मुंबई शहर आणि उपनगरात पुढचे 2 ते 3 दिवस आकाश पूर्ण वेळ ढगाळ राहून विजांच्या कडकडाटासहित काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे। हा पाऊस मध्यम ते